नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये काय मोठं वळण आपल्याला पाहायला मिळतंय। प्रियंका सिंग नावाने तारिणीची धडाकेबाज कारवाई मात्र आता दयानंद खांडेकर आणि डॉक्टर कामत यांच्यावर चालू झाली आहे। अमृतसरला पोहोचल्याच्या नंतर प्रेक्षकांनो तिकडली सुद्धा मिशन जॉईन करत इकडे सुद्धा तारिणीचं पूर्ण लक्ष आहे, कारण जेला पक्का डाऊट आलाय की तारिणी गायब नाहीये, तर ती एका गुप्त मिशनवर गेली आहे आणि मला सिलेक्ट न करता तारिणीची आता तिकडे सिलेक्शन झाले। या गोष्टीचा बदला मात्र तिने आता घ्यायचं ठरवले। माझं सिलेक्शन न करता विक्रम सरांनी चक्क तारिणीचं सिलेक्शन केलंय, ही गोष्ट आता जेने मनात धरून ठेवली। होय प्रेक्षकांनो, याच गोष्टीचा राग मनात धरून जे खूप मोठं कारस्थान करायला निघाली आहे, ती म्हणजे दयानंद खांडेकरांना साथ दिली आहे तिने। MNN मधल्या सिक्रेट रूममध्ये आतापर्यंत जे डॉक्युमेंट होते, JPC मेडिकल स्कॅमचे जे काही प्रूफ होते, ते मात्र प्रेक्षकांनो दयानंद खांडेकर त्या सिक्रेट रूममध्ये जाऊन सगळं बदलून टाकतात। जे सुद्धा त्यांना साथ देते। दयानंद आणि जेने मात्र सगळे डॉक्युमेंट बदललेत प्रेक्षकांनो। तारिणी समोर येणारे महत्त्वाचे पुरावेच आता गायब करण्याचा मोठा डाव मात्र त्या दोघांनी आखलाय। तेवढ्यात विक्रम कारखानीस यांचा जबरदस्त रॉचा डाव चालू होतो। केदार आणि टेक्नो आधीपासूनच MNN मध्ये लपून बसलेले आहेत। सगळं त्यांनी आता व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू ठेवली आणि चक्क दयानंद खांडेकर मात्र रंगे हात पकडले गेले। हो प्रेक्षकांनो, दयानंद रंगे हात पकडला गेल्याच्या नंतर जे मात्र असा काही कांगावा करते की मीच हे सगळा सापळा रचला होता आणि मी दयानंद खांडेकरांना अटक करायला आले, त्यांना रंगे हात पकडायला आले। त्यानंतर जेचं हे नाटक मात्र सगळ्यांना कळून चुकतं। जे मात्र म्हणते मी तर दयानंद खांडेकरांना पकडायलाच आले ना। आतापर्यंत दयानंदला साथ देऊन MNN मधल्या सिक्रेट रूम मधले डॉक्युमेंट आणि प्रूफ बदलण्याचं काम करणारी जे आता मात्र दयानंदला पकडायला निघाल्याचा देखावा करताना आपल्याला पाहायला मिळाले। इकडे मात्र आता दयानंदला साथ देऊन MNN आणि सिक्रेट रूम मधले जे काही डॉक्युमेंट आणि प्रूफ बदलून टाकण्याचं कारस्थान करणारी जे मात्र प्रेक्षकांनो आता उलट कांगावा करताना आपण बघतोय। प्रियंका सिंग नावाने तारिणीची ही धडाकेबाज कारवाई आता मात्र काय रंग दाखवणार? दयानंद खांडेकर डॉक्टर कामत यांना कारखानीस नेमका आता कुठे नेऊन ठेवणार? केदार टेक्नोने MNN मध्ये जे काही लपून बसले होते ते कोणचा मोठा खुलासा करणार? हे सगळं आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे। इकडे मात्र केदारला सगळ्यांनी प्रश्न विचारून हैराण परेशान करून टाकलेलं असतं प्रेक्षकांनो। युवराजने मात्र आपल्या तारिणीवर नको ते घाणेरडे चारित्र्यावर शिंतोडे उडून जे काही आरोप केले ते मात्र आता केदार कसं सॉल्व्ह करणार, कसं सगळं मॅनेज करणार? आणि जेला आता कळून चुकलंय की तारिणी इथे नाहीये, त्यानंतर मात्र प्रेक्षकांनो आता मालिकेत कुठलं वळण येणार हे पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे। म्हणूनच मित्रांनो, आजचा भाग जबरदस्त दाखवलाय, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे मात्र निशीचा कांगावा चालू असतो। मम्मा, मी आता लगेच कामाला लागते, तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे हँडल करणार आहे। ती तिच्या जबाबदाऱ्या करण्यासाठी एकदम रेडी असते। तेव्हा रेखा मात्र म्हणते, हे बघा, बघितलं का तुमच्या नातीचं कौतुक नाहीये तुम्हाला? तिने काय केलं? अहो, न सांगता घरातून सुटकेस घेऊन पळून गेली आहे। आता कोणाला काय उत्तर द्यायचे? आपले संस्कार इतके चांगले आहेत ना, मग तारिणी असं सगळ्यांना सांगून रात्री पळून का गेली? तारिणीचं वागणं पटतंय का तुम्हाला? अशी कशी वागू शकते ती? तुम्हाला अंदाजा तरी आहे का ती पोरगी काय करत होती? अहो, तुमच्या डोळ्यावर सासूबाई आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधून ती आता एका पोरावर सोबत पळून गेली आहे। इकडे मात्र सुमीला टेन्शन आलेलं असतं। तारिणी चांगली मुलगी आहे, रेखा तू काहीही बोलू नको, तारिणी तिच्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे आता हँडल करते, नक्कीच काहीतरी अर्जंट काम असेल, नाहीतर तारिणी अशी कधीच वागणार नाहीये। आम्हाला पूर्ण खात्री आहे, तुझं आम्हाला माहीत नाही, पण हे ऐकल्याच्या नंतर आता रेखा चिडते। घ्या अजून त्या तारिणीचीच बाजू घ्या। आपल्यासाठी आपले मित्रमैत्रिणी किती महत्त्वाचे असावे हे सुद्धा ज्या पोरीला अक्कल नाही, ज्या पोरीला कळत नाही, त्या पोरीची बाजू तुम्ही का घेताय? म्हणजे जिला कळायला पाहिजे ना, आपलं कुटुंब, घरी असलेलं व्रताचं उद्यापन हे जास्त महत्त्वाचं आहे की मैत्रीण जास्त महत्त्वाची? सुमी म्हणते, अगं तू कशाला याच्यात पडते, तिला बघू दे काय ते, मला माहीत नाही आहे। ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहीत नाही ना त्याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं असतं। सुमीने बरोबर तारिणीची बाजू घेतलेली असते प्रेक्षकांनो। तारिणी हॉटेलच्या रूमजवळ जाते, जशी ती रूमची चाबी घेते तेव्हा तो आता तिथला मॅनेजर मात्र म्हणतो, तुमचं नाव काय? तारिणी पहिले नाव सांगत नाही, तेवढ्यात रिसेप्शनवाला मात्र म्हणतो, अच्छा तुमचं नाव प्रियंका आहे का? तारिणी म्हणते, यस। अरे पण तुम्हाला बघून वाटत नाही की तुम्ही दिल्लीवरून आलात?
अच्छा, दिल्लीवरून आले वाटत नाही का? तुम्ही सुद्धा पंजाबचे आहे म्हणून मला वाटत नाही आहे. मी दिल्लीवरून आहे की नाही हे तुम्हाला काय माहिती आहे? एकतर मी फॅशन डिझायनर आहे आणि विचार केला अमृतसरला यावं, नवीन नवीन आयडिया कराव्या, काहीतरी कामं करावे. आता ती मॅनेजरला बोलत असते, तेव्हा मात्र तो म्हणतो, तुम्हाला बोलताच येत नाही आहे, तुम्ही तर बिलकुलच दिल्लीच्या वाटत नाही आहात. तारिणी म्हणते, तुम्ही कुठले आहात? पंजाब? अरे तुम्ही तर पंजाबचे म्हणून वाटत नाही आहे, तुम्हाला पण कुठं बोलता येतं? इकडे मात्र तारिणी त्या मॅनेजरची चांगली हवा टाईट करून टाकते आणि गोड 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 बोलून बरोबर आता प्रेक्षकांना रूममध्ये चेक इन करते. जेव्हा केदार मात्र आता इकडे डेनवर जातो तेव्हा जे मॅडमने काही अपडेट आहे का असं जेव्हा विचारलं तेव्हा सगळे म्हणतात, बॉस कुठे? बॉसचा फोन लागत नाही आहे. सतत तारिणीची चौकशी सगळे करत असतात. केदारकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नसतं. तो कुणाला काही सांगायला जाणार तेवढ्या जे मात्र येते आणि सगळी टीम शांत बसते. जे म्हणते, काय चाललं आहे मला सांगा, आता प्रश्न तोच आहे, अजून मला एकाचंही उत्तर मिळालेलं नाही आहे, तुम्हाला काही जमतं की नाही कामं? जे मात्र म्हणते, काय आवाज का कमी येतो आहे तुमचा? ऐकायला कमी येतं आहे की काय तुमच्या टीमला? काही अपडेट आहे का? इकडे मात्र युवराज, पद्मिनी, कौशिकी, कोणाबद्दल काही कळलं का तुम्हाला? असं म्हटल्याच्यानंतर टीम मात्र काहीच बोलत नाही आहे. अजूनसुद्धा कुणाला काहीही अपडेट काहीच कशी मिळाली नाही. तारिणी कुठे? तुमची बॉस आहे ना, ती मेन ऑफिसर आहे ना, मग ती गायब कशी काय? केदार मात्र म्हणतो, तिला बाहेरगावी जायला लागलं ना. खरं म्हटलं तर तिच्या मैत्रिणीकडे खूप मोठी मेडिकल इमर्जन्सी आहे म्हणून तिला निघावं लागलं. जे म्हणते, अच्छा हो का? मग तिला कॉल लावून अपडेट करायला पाहिजे ना, मीच कॉल लावून बघते आता. असं म्हटल्यानंतर केदार म्हणतो, नाही, ती एका खूप खेडेगावामध्ये गेली आहे ना, म्हणून तिचा कॉलसुद्धा आता लागणार नाही आहे. त्यावेळेला प्रेक्षकांनो जे मात्र आता शॉकिंग नजरेनं, संशयास्पद नजरेनं केदारकडं बघत असते. जे मॅम, तारिणी लवकरच वापस येणार आहे, तुम्ही काळजी करू नका. ती म्हणते, ठीक आहे, पण एक अपडेट तर द्यायची गरज आहे ना. केदारला तेवढ्यात येतो सुमीचा कॉल. सुमी मात्र म्हणते, काय रे, फॅमिलीमधून आता कॉल आला म्हणून उचलला वाटतं. केदार मात्र आता इकडे परमिशन घेऊन बाहेर जातो. सुमीला बोलत असतो. जेला मात्र केदारवर डाऊट आलेला असतो, काय चाललंय या केदारचं? दुसरीकडे तारिणी तिच्या रूममध्ये जशी पोहोचली तसा तिला विक्रम सरांचा आता कॉल येतो आणि तिला सगळं डिटेल सांगतात, तुझं काय मिशन आहे. तेव्हा मात्र तुला ज्या वस्तू लागतील, बंदूक, गन, डायरी, सगळं आम्ही डिजिटल हे सगळं तुला त्या रूममध्येच ठेवलेलं आहे, त्या कपाटावरच आहे आणि तुझ्या संरक्षणासाठी बॅकअप टीमसुद्धा तुझ्यासाठी आहे. तरी तू आम्हाला आता कळवू शकते, सगळे अपडेट देऊ शकते, काळजी करू नको. इकडे मात्र प्रेक्षकांनो, तुझ्या वस्तू सगळ्या कपाटात आहेत, एकदा चेक करून घे. तारिणी मात्र आता बघते तर एक बंदूक, मस्त ऑफिसरची रिव्हॉल्वर, सगळं असते. तेव्हा ती म्हणते, लवकरच आता मी तुम्हाला अपडेट देते. सर म्हणतात, ठीक आहे, तू आता रिलॅक्स कर, आजूबाजूचा परिसर फिरून घे, ऑब्झर्वेशन चालू ठेव, तुझं ऑब्झर्वेशन आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा तारिणी म्हणते, काही हरकत नाही सर, आणि लगेच फोन कट करते. तेव्हा ते म्हणतात, तुला आता अपडेटेड राहायचं आहे. दुसरीकडे जे मात्र प्रेक्षकांनो अपडेट काही मिळते की नाही ते पाहत असते. केदार लगेच सुमीचा कॉल उचलतो. काय झालं श्रीवल्ली, कशासाठी परेशान आहेत? सुमी म्हणते, मला एक सांग, तारिणी कुठे गेली? तुला माहिती आहे ना, तिची कोणची मैत्रीण आहे? काय नाव आहे तिच्या मैत्रिणीचं? तुला तर माहीत असेल ना. केदार म्हणतो, सुमी तू काळजी करू नको, तुला तारिणी आज रात्री फोन करणार आहे, त्याच्यामुळं तू आता अजिबात काळजी करू नको. आणि कुठे गेली तारिणी विचारलं तर मला माहिती नाही असं सांगून टाक. अरे काय बोलतोय? केदारसुद्धा घाबरून गेलेला असतो. सुमीला आता कसं समजावू? सुमी म्हणते, अरे काय गेली कुठे ते तरी सांग. केदार सांगतो, मला माहीत नाही गं सुमी, तू त्या मैत्रिणीला ओळखत नाही आहेस, मी पण ओळखत नाही आहे, पण तू काळजी करू नको, तारिणी लवकरच येईल. मी थोडा कामात आहे, इथे सिग्नल नाही आहे म्हणून. आता मात्र केदारने पटकन सुमीचा कॉल कट केलेला असतो. आता मात्र माझी तारिणी लवकर परत आली पाहिजे. तेव्हा रेखा मात्र प्रेक्षकांनो नको ते आता बोलत असते. केदारसुद्धा म्हणतो, माझी बॉस लवकर सगळं सावरेल आणि लवकर परत येईल. इथे मात्र प्रेक्षकांनो आजचा भाग संपतो. उद्याच्या भागामध्ये आपण काय पाहतोय? तारिणी तिचं काम करत असते, तिचा प्रवास आता सुरू करते. देवाला नमस्कार करून, देवाचा आशीर्वाद घेऊन देवाला प्रार्थना करते की देवा माझी पूजा स्वीकार कर. आणि दुसरीकडे केदार मात्र सकाळी 4ला उठून तारिणीचं व्रताचं उद्यापन मात्र कंप्लीट करतो. सकाळी उठून पूजा करतो. कौशिकी हे सगळं बघते आणि दुसरीकडे मात्र चेतना, कौशिकी आणि पद्मिनी या तिघींना आता केदारला अशा अवस्थेत बघून खूपच आता पद्मिनीला राग येतो. पण कौशिकी आणि चेतना मात्र त्याची तारीफ करतात. दुसरीकडे तारिणी तिचा प्रवास सुरू करते. एक करून सगळे लोकेशन बघते, सगळीकडे ऑब्झर्वेशन करू लागते. लगेच आता ती अपडेट घेते की इथली लोकं थोडी वेगळी आहेत. खाणं पिणं राहणीमान सगळं
सगळं वेगळं आहे ते ॲडजस्ट करणं आपल्यासाठी थोडंसं आता सोपं पडायसाठी एखाद्या व्यक्तीची आपल्याला ओळख करून घ्यावी लागेल. सगळे आता इकडे विचारत असतात केदारला, बॉस कुठे गेली, बॉस कुठे गेली, कोणालाच काही कळत नाही. केडी सर तुम्ही गप्प का आहे? तुम्हाला तर माहिती आहे ना की बॉस कुठे गेली, पण केदार मात्र अजिबात कुणाला काही बोलत नाही. तेवढ्यात प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतोय एक मुलगी आता तारिणीला दिसते, ती जोरजोरात भांडण करत असते. काय चाललंय हे बरोबर नाही आहे, असं नाही तसं नाही. आजूबाजूची लोक मात्र म्हणतात तू फक्त इथे कोण आहेस याचा विचार कर, वाटेल ते बोलायची गरज नाही आहे. आणि आजचा भाग मात्र संपतो. तारिणी मात्र आता हे सगळं कसं हँडल करणार आहे, केदार कसं सगळं मॅनेज करणार आहे. आणि केदारने आता तारिणीच्या सोबत विक्रम सरांच्या सोबत तिसराच प्लॅन केला आहे प्रेक्षकांनो, ते म्हणजे MNNच्या सिक्रेट रूममधले डॉक्युमेंट आता आपल्या हाताला मिळवायचे. JPC मेडिकल स्कॅमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते मात्र आता केदार तारिणीच्या लागणार आहेत प्रेक्षकांनो. जोपर्यंत रॉ त्यांच्या पाठीशी आहे तोपर्यंत आता कुणाचंच काही खरं नाही आहे. दयानंद, कौशिकी, जे आणि कामतचा खेळ मात्र आता लवकरच खल्लास होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर मंडळी, येणाऱ्या भागांच्या अपडेटसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.